नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम स्टडीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी विशाल निमन आपल्या सर्वांचं सहर्ष असं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर तुमच्यासाठी एक खुश खबर आलेली आहे। नुकतीच टीपीएची जी जाहिरात आहे त्या जाहिरात आलेली आहे। त्याच्याबद्दलचा जो जीआर आहे, त्याच्याबद्दलची असणारी शैक्षणिक पात्रता आहे, त्याच्याबद्दलच्या आलेल्या जागा असतील किंवा त्याबद्दल असलेला जो सिलेबस आहे याची डिटेल्स माहिती आपण या व्हिडिओच्या अनुषंगाने आता काय रे घेणार आहोत। बघा, 26 जुलै 2024 आज तारीख आहे किती रे, 27 जुलै। आणि कालच हा जो जीआर आहे हे नोटिफिकेशन आहे, हे काल नोटिफिकेशन आलेलं आहे। 26 जुलैचं नोटिफिकेशन हे आलेलं आहे। याच्यामध्ये टीपीएच्या नगर रचना आणि मूल्य निर्धारक विभागातील गट ब च्या अराजपत्रित गट ब च्या जागा आहेत आणि त्या सुद्धा कशा आहेत रे, अराजपत्रित जागा ह्या गट ब च्या आलेल्या आहेत। त्याच अनुषंगाने आजचा हा आपला व्हिडिओ आपण घेत आहोत। मग बघूयात या व्हिडिओच्या अनुषंगाने काय काय माहिती आहे ते आपण इथे पाहणार आहोत। तर लक्षात घ्या, एकूण जवळजवळ 261 पदांची ही जाहिरात आहे। खूप विद्यार्थी या जाहिरातीची प्रतीक्षा करत होते आणि खूप दिवसानंतर आता एक गोल्डन चान्स हा विद्यार्थी मित्रांना आलेला आहे। जे तयारी करत आहेत त्यांनी आता खूप मन लावून तयारी करायची आहे, कारण का याची एक्झाम डेट सुद्धा काय रे लवकरच येणार आहे। बघा, याच्यामध्ये जागा जर बघितल्या तर 261 एवढ्या जागा आहेत। त्यानंतर जागेंचं जे विभाजन आहे, मग याच्यामध्ये आता ईडब्ल्यूएस ला पण जागा आहेत। जे नवीन मराठा आरक्षण झालेलं आहे त्याच्यानुसार एससीबीसी ला सुद्धा जागा आलेल्या आहेत। म्हणजे एससीबीसीच्या सुद्धा इथे जागा आहेत, 26 जागा आहेत। ओबीसीच्या जवळजवळ 44 जागा आहेत। त्यानंतर ज्या ईडब्ल्यूएसच्या आहेत, आर्थिकदृष्ट्या मागास, यांच्या 30 जागा आलेल्या आहेत। आणि बाकीच्या जर बघितलं तर एससीच्या 47 जागा आहेत, एसटीच्या 18 जागा आहेत। त्यानंतर व्हीजेएच्या 7 आहेत। त्यानंतर लक्षात घ्या, बीच्या असतील त्या 10 आहेत, एनटीसीच्या 10 आहेत, एनटीडीच्या 7 आहेत, लक्षात घ्या। त्यानंतर एसबीसीच्या किती आहेत रे, 3 आहेत। म्हणजे जवळजवळ 261 पदांची काय आलेली आहे, जाहिरात आलेली आहे। आणि याच्यामध्ये आता एससीबीसी असतील, ईडब्ल्यूएस असेल किंवा सगळ्या कॅटेगरी वाईज ह्या जागा आलेल्या आहेत। कारण की बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम आहे की बऱ्याच जणांना असं वाटतं की मराठा आरक्षण भेटलंय पण त्याची जागा आहेत का नाही। तर लक्षात घ्या, मराठा आरक्षणाच्या जागांच्या नुसार तुम्हाला इथे 26 ज्या जागा आहेत त्या 26 जागा इथे तुम्हाला काय रे देण्यात आलेल्या आहेत। 26 जागा इथे देण्यात आलेल्या आहेत। मग त्या सर्वसाधारण असेल, त्यामध्ये महिला असेल, खेळाडू असेल किंवा दिव्यांग असेल, या चारही प्रकारातल्या जागा आहेत। आणि अशा टोटल 261 जागांची ही काय आहे रे जाहिरात आहे। 261 जागांची चांगली गोल्डन चान्स असणारी ही काय आहे तुमची जाहिरात आलेली आहे। आता याच्याबद्दल त्यांनी काय म्हटलंय बघा, की महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्य निर्धारक विभागातील म्हणजे कोकण विभाग असेल, पुणे असेल, कोकण असेल, नागपूर असेल, नाशिक असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, त्यानंतर अमरावती विभागातील रचना सहाय्यक गट ब अराजपत्रित, उच्च श्रेणी लघुलेखक गट ब अराजपत्रित, निम्न श्रेणी लघुलेखक गट ब अराजपत्रित संवर्गातील रिक्त पदावर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येतील। म्हणजे हे जे अर्ज आहेत ते फक्त ऑनलाईन पद्धतीनेच काय येणार आहेत रे, मागवता येणार आहेत। हे जे अर्ज आहेत ते ऑनलाईन पद्धतीने मागवता येणार आहेत। आता यासाठी असलेलं शैक्षणिक पात्रता काय आहे, कोण याचा फॉर्म भरू शकतो, मग एज्युकेशन जे क्वालिफिकेशन आहे ते काय असणार आहे बघा। तर रचना सहाय्यक गट ब अराजपत्रित याच्यासाठी अराजपत्रित म्हणजे नॉन गॅझेटेड, गॅझेटेड आणि नॉन गॅझेटेड असे दोन विभाग आहेत। तर ही नॉन गॅझेटेडची असणारी पोस्ट आहे। याच्यामध्ये काय म्हणलं रे, स्थापत्य अभियांत्रिकी किंवा स्थापत्य आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा नागरी व ग्रामीण अभियांत्रिकी किंवा वास्तुशास्त्र किंवा बांधकाम तंत्रज्ञान यामधील मान्यता प्राप्त संस्थेची 3 वर्षाची पदविका किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे। म्हणजे याच्यासाठी डिग्री पाहिजे। याच्यासाठी काय पाहिजे रे, तुम्हाला डिग्री असणं पाहिजे। याच्यासाठी तुमच्याकडे डिग्री असली पाहिजे। या पोस्टला फॉर्म भरायचा आहे तर डिग्री असली पाहिजे। पण ह्या डिग्री बाबत एक आयएमपी नोट दिलेली आहे। बरेच जण आता डिग्रीच्या लास्ट इयरला असतील, बरेच जण असे आहेत की ते डिग्रीच्या काय असतील रे, बरेच जण असे आहेत की ते काय असतील रे, डिग्रीच्या लास्ट इयरला सुद्धा असू शकतात। बरेच जण हे डिग्रीच्या लास्ट इयरला असू शकतात। त्यांच्यासाठी काय महत्वाचं आहे, उक्त पदासाठी अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांकास उमेदवारांनी किमान शैक्षणिक पात्रता धारण करणे आवश्यक आहे। म्हणजे ज्या दिवशी तुम्ही अर्ज सादर करणार आहोत त्याच्या आधी तुमची डिग्री कंप्लीट झालेली पाहिजे। ज्याची डिग्री कंप्लीट आहे अशा लोकांनाच याचा फॉर्म भरता येणार आहे। एफपीआर लोकांना याचा फॉर्म भरता येणार
नाही. बऱ्याच जणांचं असतं सर मी आता डिग्रीच्या लास्ट इयरला आहे, माझा रिझल्ट या वेळेस लागू शकतो. तर लक्षात घ्या त्यांनी क्लिअर सांगितलंय तुमच्याकडे जर डिग्री आहे, डिग्रीचं सर्टिफिकेट आहे तरच तुम्ही काय करू शकता, याचा फॉर्म भरू शकता. डिग्री सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं काय आहे रे गरजेचं आहे. त्यानंतर याच्यासाठी एज लिमिट काय आहे, तर एज लिमिटच्या बाबत लक्षात घ्या. तुम्ही जर ओपन कॅटेगरीमध्ये असताल, कॅटेगरीमध्ये असताल तर किमान 18 ते कमाल 38 एवढं वय लागतं. किमान 18 ते कमाल 38 हे तुम्हाला एज लागणार आहे ओपन कॅटेगरीसाठी. म्हणजे ऑदर आहेत, ऑदर मध्ये ईडब्ल्यूएस असेल, एससीबीसी असेल, ओबीसी असेल, एससी असेल, एसटी असेल, एनटीसी असेल, एनटीडीबी असेल, एसबीसी असेल, ऑदर सगळ्या कॅटेगरीसाठी तुम्हाला 5 वर्षाची शिथिलता आहे. म्हणजे ऑदर कॅटेगरीसाठी तुमचं एज 43 पाहिजे. कळलं? ओपन साठी किमान 18 ते कमाल 38 आणि जे ओपन सोडून बाकीचे जे कॅटेगरीमध्ये आहेत, मग बाकी सगळ्या कॅटेगरी ओपन सोडून, मग त्यामध्ये एसबीसी मराठी आरक्षणाचा सुद्धा मुद्दा आहे, ईडब्ल्यू सुद्धा आहे आणि बाकीचे जे लोकांना आरक्षण आहे त्या सगळ्या लोकांसाठी 5 वर्षाची शिथिलता म्हणजे 43 वयापर्यंत तुम्ही काय करू शकता रे, फॉर्म भरू शकता. त्यानंतर जे दिव्यांग आहेत, दिव्यांग किंवा अनाथ उमेदवार आहेत, जे दिव्यांग किंवा अनाथ उमेदवार आहेत अशा उमेदवारांसाठी 45 वर्षापर्यंत शिथिलम राहणार आहे. म्हणजे जे दिव्यांग आहेत, अनाथ आहेत, यांना वयाचा अंतिम क्रायटेरिया काय आहे 45, ओपन साठी 38 आणि कॅटेगरीसाठी 43 हा आहे. त्यानंतर त्यांनी काय म्हणलं बघा, मागासवर्गीय उमेदवार, दिव्यांग आणि खेळाडू यांना असलेली वयोमर्यादेतील शिथिलतेची सवलत यापैकी कोणतेही अधिकतम असलेली एकच सवलत देय राहील. एकच सवलत तुम्हाला मिळणार आहे, त्याच्यापैकी एक, खूप साऱ्या सवलती मिळणार नाही. एकाच सवलतीचा कोणत्या तरी तुम्हाला फायदा याच्यामध्ये घेता येणार आहेत. म्हणजे 3 मुद्दे बघितले. मुद्दा क्रमांक 1 जे अर्ज भरायचे ते ऑनलाईन भरायचे. मुद्दा क्रमांक 2 261 जागा आहेत, सर्व सहवर्गातल्या आलेल्या ह्या जागा आहेत. मुद्दा क्रमांक 3 की तुमच्याकडे डिग्री कंप्लीट झालेली पाहिजे. मुद्दा क्रमांक 4 की तुमचं एज लिमिट जे आहे ते ओपन साठी 18 ते 38, कॅटेगरीसाठी 43 आणि दिव्यांग असतील किंवा अनाथ असतील या लोकांसाठी मात्र 45 एवढी वयाची अट दिलेली आहे. चला त्यानंतर याच्या बाबतीत काय आहे बघा की ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी. मग कधीपासून याचे फॉर्म सुटणार आहेत तर 30 जुलै 2024 रोजी 11 वाजल्यापासून, म्हणजे आज तारीख आहे 27. 30 जुलै पासून याचे फॉर्म भरायला सुरुवात होती आहे आणि त्याचा अंतिम दिनांक आहे 29 ऑगस्ट. मग बघा खूप 1 महिन्याचा कालावधी दिलाय, 1 महिन्याचा कालावधी आहे. आता बऱ्याच जणांकडे जे कॅटेगरीमध्ये आहेत आणि ज्यांना नॉन क्रिमिनलची गरज आहे तर त्यांच्याकडे जर नॉन क्रिमिनल 2025 पर्यंत जर व्हॅलिड नसेल, 25 किंवा त्याच्या पुढचं, तर त्यांनी नॉन क्रिमिनल काढून घ्या. एक 15 दिवसात मिळतं. तुमच्याकडे नॉन क्रिमिनल असणं गरजेचं आहे. कळलं? त्यामुळे ज्याची व्हॅलिड डेट मार्च 2025 किंवा त्याच्या पुढची आहे त्यांनी काढायची गरज नाही. पण ज्याची डेट एक्सपायर झालेली आहे त्या लोकांना मात्र तुम्हाला नॉन क्रिमिनल काढावं लागेल. 1 महिन्याचा वेळ दिलेला आहे, 30 जुलै ते 29 ऑगस्ट. त्यामुळे डॉक्युमेंटची सुद्धा काही अडचण येणार नाही. तुम्हाला तुमचे जे जे डॉक्युमेंट आहेत ते महिनाभरामध्ये तुम्हाला कव्हर करता येतील. मात्र 29 ऑगस्टच्या आत आपली डिग्री झालेली असली पाहिजे. कारण जेव्हा मी फॉर्म भरणार आहे त्यावेळेस माझी डिग्री कंप्लीट असणं गरजेचं आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर लक्षात घ्या ऑनलाईन शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक आहे 30 ऑगस्ट. प्रवेश पत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे, प्रवेश पत्राबद्दल तुमच्या संकेतस्थळावर सांगितलं जाईल आणि दिनांक सुद्धा नंतर सांगितला जाईल. म्हणजे आता दिनांक जाहीर केलेला नाही, आता फक्त ऑनलाईनची डेट दिलेली आहे 30 जुलै ते 29 ऑगस्ट ही डेट दिलेली आहे. याच्या दरम्यानच फॉर्म भरायचा आहे. सुरुवातीला फॉर्म भरू नका, वेबसाईट हँग झालेली असते, खूप सारे प्रॉब्लेम्स असतात, काही घटक ओपन होत नाहीत, त्यामुळे 1 आठवडा जाऊन द्या. त्यानंतर मात्र शेवट जास्तीत जास्त 29 ऑगस्ट दिले तर मी जास्तीत जास्त 26 ते 27 ऑगस्ट मध्येच मी फॉर्म भरेन. 29 ऑगस्टची मात्र मी वाट बघणार नाही. शेवटी परत वेबसाईट जर हँग झाली तर माझा एक्झामचा चान्स हुकू शकतो. नाहीतर बरेच जण असतात भरू आज भरू उद्या, शेवटपर्यंत पण थांबायचं नाही आणि सुरुवातीला पण लवकर भरायचं नाही. त्याच्या मधल्या काळामध्ये तुम्ही तुमचा फॉर्म मात्र काय रे भरून घेऊ शकता. त्यानंतर लक्षात घ्या यासाठी शुल्क माहिती आहे 1000 आणि 900.
1000 आणि 900 शुल्क आहे। ही एक्झाम जी घेणार आहे ती TCS घेणार आहे आणि TCS ने ओपन कॅटेगरीसाठी 1000 आणि बाकीच्या कॅटेगरीसाठी काय रे 900 रुपये ही त्याची काय आहे रे फीज असणार आहे। त्यानंतर याचा एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे, आता काय असणार आहे याचा एक्झाम पॅटर्न, ते एक्झाम पॅटर्नच्या बाबत लक्षात घ्या। याच्यामध्ये जवळजवळ ऑनलाईन परीक्षा असणार आहे, एकूण 200 गुणाची, प्रत्येकी दोन गुणांचा एक प्रश्न, याप्रमाणे 100 प्रश्न असणार आहेत। म्हणजे क्वेश्चन किती असणार आहेत 100, क्वेश्चन किती आहेत 100 क्वेश्चन आहेत 100 कळलं, आणि मार्क्स मिळणार आहेत 200, म्हणजे एक प्रश्न आहे 2 गुणाला। त्यामध्ये तांत्रिक प्रश्नासाठी 80 गुण असणार आहेत, त्यामध्ये तांत्रिक प्रश्नासाठी 80 गुण म्हणजे तांत्रिकचे 40 प्रश्न असणार आहेत। तांत्रिकचा जर विचार केला तर तांत्रिकचे क्वेश्चन किती असणार आहेत 40 आणि मार्क्स किती असणार आहेत तांत्रिकचे तर 80, तांत्रिकचे 40 क्वेश्चन, मार्क्स 80 असणार आहेत। त्याचबरोबर मराठी असेल, इंग्रजी असेल, GS असेल किंवा रिझनिंग असेल, यासाठी प्रत्येक विषयास 30 गुण, याप्रमाणे 120 गुणांची परीक्षा घेतली जाईल। म्हणजे लक्षात घ्या, मराठीचे तुम्हाला 15 प्रश्न येतील, इंग्लिशचे तुम्हाला जवळजवळ 15 प्रश्न असतील, त्यानंतर लक्षात घ्या GS चे तुम्हाला 15 प्रश्न असतील आणि रिझनिंगचे तुम्हाला किती प्रश्न असणार आहेत रे 15 प्रश्न, प्रश्न 60 मार्क्स 120, प्रश्न 60 मार्क्स 120, मराठी 15 प्रश्न, इंग्लिश 15 प्रश्न, GS 15 प्रश्न आणि रिझनिंग हे 15 प्रश्नाला असणार आहे। ही परीक्षा, सदर परीक्षा ही ऑनलाईन रचना सहाय्यक पदासाठी निश्चित केलेल्या किमान शैक्षणिक अर्हतेशी संबंधित अभ्यासक्रमावर आधारित व 2 तासाची असेल। टाइम काय असणार आहे 120 मिनिट, 120 मिनिटांमध्ये आपल्याला 100 प्रश्न टॅकल करायचे आहेत, म्हणजे वेळ खूप आहे, कळलं, वेळ खूप सारा आहे। 120 मिनिटांमध्ये आपल्याला 100 क्वेश्चन टॅकल करायचे आहेत। त्यानंतर यातला IMP मुद्दा काय आहे, प्रत्येक योग्य उत्तरासाठी 2 गुण व प्रत्येक चुकीच्या उत्तराच्या एकूण गुणाच्या 1/3 म्हणजे 1/3 निगेटिव्ह आहे, म्हणजे ही परीक्षामध्ये निगेटिव्ह आहे, कळलं, याच्यामध्ये काय आहे रे निगेटिव्ह आहे, लक्षात घ्या। म्हणजे जर 3 प्रश्न चुकले तर बरोबर मधला आपला मार्क जाणार आहे, 1/3 याचं काय आहे निगेटिव्ह आहे, 1/3 गुण वजा, याप्रमाणे परीक्षेमध्ये नकारात्मक गुण पद्धत म्हणजे निगेटिव्ह मार्केटिंग सिस्टीम अवलंबली जाणार आहे, निगेटिव्ह मार्केटिंग सिस्टीम असणार आहे, 1/3 याचं केलं जाणार आहे, 1/3 आहे म्हणजे खूप सारं निगेटिव्ह आहे। त्यामुळे जे क्वेश्चन आपल्याला येत आहेत तेच सोडवायचे आहेत, अनावश्यक क्वेश्चन सोडवायचे नाहीत, कारण 1/3 ला खूप सारा आपल्याला मार्क्स मध्ये फटका बसत असतो। 1/4 असेल तर रिस्क घ्यायला काही नाहीये, पण 1/3 म्हणजे खूप सारा काय आहे रे आपल्याला मार्क्स मध्ये तोटा होण्याचे चान्सेस असतात। त्यामुळे आताच सांगतोय की एक्झामच्या वेळेस तुमच्या लक्षात येईल किंवा नाही, 1/4 असले तर आपण रिस्क घेऊ शकतो, पण 1/3 ला खूप कमी रिस्क घ्या, कळलं, 1/3 ला तुम्ही काय रे खूप कमी रिस्क घ्या, कारण का जास्तीत जास्त मार्क कट होण्याचा चान्सेस इथे असतात। म्हणजे याच्यामध्ये निगेटिव्ह सिस्टीम सुद्धा आहे, निगेटिव्ह सिस्टीम सुद्धा आहे। पुढे चला, मग याचा एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे ते पाहिलं आपण। चला, आता याचा सिलेबस मध्ये काय काय मुद्दे दिलेत, मराठी दिले, मग मराठी 15 प्रश्न आहेत 30 गुणाला, म्हणजे याच्यामध्ये व्याकरण असणार आहे, सर्वसामान्य शब्दसंग्रह आहे, वाक्यरचना आहे, मनी वाक्यप्रचार आहे आणि उतारा सुद्धा आहे, तुम्हाला एक तासेत सुद्धा दिला जाणार आहे। म्हणजे मराठीचा पूर्णच पाठ तुम्हाला करायचा आहे, ज्याच्यामध्ये ग्रामर असेल आणि व्होकॅब्युलरी सुद्धा असेल, म्हणजे समानार्थी शब्द असतील, विरुद्धार्थी शब्द असतील, म्हणी असेल, वाक्यप्रचार असेल, म्हणजे तुम्हाला खूप सारा मोठा सिलेबस मराठी या विषयासाठी दिलेला आहे। त्याचबरोबर जर इंग्लिशच्या बाबतीत बघितलं तर सेम इंग्लिश ग्रामर आहे, कॉमन व्होकॅब्युलरी आहे, सेंटेन्स स्ट्रक्चर आहे, इडियम्स अँड फ्रेजेस आहेत, त्यानंतर कंपॅरिझन ऑफ पॅसेज आहे, जसं मराठीला आहे सेम इंग्लिशला आहे, की ज्याच्यामध्ये ग्रामर प्लस व्होकॅब्युलरी दोन्ही करायचे आहेत, सेंटेन्स आर्ग्युमेंट अँड एरर करेक्शन आहे। त्यानंतर GS च्या बाबतीत खूप सारा मोठा सिलेबस दिला, तुम्हाला करंट करायचंय, तुम्हाला हिस्ट्री करायचंय, तुम्हाला जॉग्राफी करायचंय, तुम्हाला पॉलिटी करायचंय, तुम्हाला जॉग्राफी आहे, पॉलिटी आहे आणि बाकीचं जे काही तंत्रज्ञानशी निगडीत जे आहे तो बेस सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। त्यानंतर रिझनिंगच्या बाबत जर बघितलं तर इंटरप्रिटेशन ऑफ डाटा अँड ग्राफ्स त्याच्यावर प्रश्न असतात, ते तुम्हाला करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला डायरेक्शनवर प्रश्न आहेत, अर्थमॅटिकल रिझनिंगवर प्रश्न आहेत, स्टेटमेंट अँड आर्ग्युमेंटवर प्रश्न आहेत, डिसिजन मेकिंगवर प्रश्न आहेत,
स्टेटमेंट अँड कन्क्लुजनवर प्रश्न आहेत, तुम्हाला एनालॉजीवर प्रश्न असणार आहेत, नंबर सिरीज आहे, रेशो अँड प्रपोर्शन आहे, टाइम्स अँड डिस्टन्स आहे, हाईट अँड डिस्टन्स आहे, युनिट कन्व्हर्जन आहे, व्हॅल्यू अँड सरफेस एरिया आहे आणि ॲव्हरेज आहे. या साऱ्या घटकांवर तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारणार जाणार आहेत. आणि हा जो काही तुमचा तांत्रिकचा जो भाग असणार आहे की जो 40 गुणाला आहे आणि 40 प्रश्न आणि 80 मार्काला जे आहे ते इन्व्हायरमेंटल स्टडीज असेल, सर्वायलिंग असेल, बिल्डिंग प्लॅनिंग अँड ड्रॉइंग असेल, प्रोजेक्ट प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट असेल, कॉस्टिंग अँड व्हॅल्युएशन असेल, त्यानंतर ट्रान्सपोर्टेशन अँड हायवे इंजिनिअरिंग असेल, इंजिनिअरिंग ग्राफिक्स असेल, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन असेल, त्यानंतर कम्प्युटर आयडिया ड्रॉइंग असेल, हे खूप सारे जे घटक आहेत ते घटक सुद्धा तुम्हाला दिलेले आहेत. आणि मी प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपरचं अनालिसिस केलं रिझनिंगचं, तर त्यांनी जे घटक दिले त्याच घटकावर प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे अवांतर करत बसू नका. पहिल्यांदा फोकस हा सिलेबसकडे असावा. बरेच जण 2-2, 3-3, 4-4 पुस्तकं वाचतात आणि फोकस त्यांचा जातो. फोकस हा त्यांनी दिलेल्या घटकांवर ठेवा. कारण 1/3 मार्क निगेटिव्ह आहे. त्यामुळे मला पहिलं काय करायचं आहे, त्यांनी जे घटक दिलेला आहे त्याच्यावर मला अभ्यास करायचा आहे. पहिला नियम लक्षात ठेवा, कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त आणि जर स्ट्रॉंगली स्टडी करायचं असेल तर त्यांनी जे पॉइंट दिले त्या पॉइंटवर मी जास्तीत जास्त भर देईल. आणि जर मला वेळ पुरला तर मी बाकीच्या गोष्टींकडे लक्ष देईल. नाहीतर मी खूप साऱ्या गोष्टी करायला गेलो तर माझा स्टडी होणार नाही आणि आलेली संधी माझ्या हातून जाईल. कळलं? मग आपण आजच्या या व्हिडिओच्या अनुषंगाने ज्या काही टीपीएच्या 261 जागा आलेल्या आहेत याच्या अनुषंगाने याचे फॉर्म हे ऑनलाईन भरले जाणार आहेत. आणि 30 जुलै ते 29 ऑगस्ट याची डेट दिली आहे. जवळजवळ 261 यात खूप चांगल्या जागा आहेत. ज्या ज्या लोकांची डिग्री झालेली आहे अशा लोकांना याच्यामध्ये फॉर्म भरण्याची काय आहे आता एक चांगली संधी चालून आलेली आहे. एजचा क्रायटेरिया विचारला तो ओपनला 38 आहे, बाकीच्यांना 43 आणि दिव्यांग आणि अनाथ यांना त्यासाठी 45 हा क्रायटेरिया दिलेला आहे. एकूण 200 गुणांची परीक्षा आहे. 100 प्रश्न 200 गुण, मात्र 1/3 याच्यामध्ये काय आहे रे निगेटिव्ह दिलेला आहे. त्यामुळे प्रश्न वाचताना सोडवताना तो व्यवस्थित काळजीपूर्वक वाचायचा आहे. सिलेबसला जीएस आहे, मराठी आहे, इंग्लिश आहे, त्यानंतर लक्षात घ्या रिझनिंग सुद्धा आहे, मॅथ्स नाहीये, रिझनिंग आहे. मॅथ्सचे 2-4 घटक त्यांनी दिलेत, ते सुद्धा घटक तुम्ही करून टाका. मी पहिल्यांदा सांगितले जे घटक त्यांनी दिले त्याच घटकांवर तुम्ही काय करा रे भर करा. येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक. थांबूया तिथे आपण. धन्यवाद.